तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. माणसं पैशांपेक्षा प्रेमाने जिंकता येतात हे कळालं तर बिल वाढण्याची गरज नाही. मुख्यमंत्री फडणवीसांचं सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर. निवडणुकीत घोडेबाजार झाल्याचा सुळेंचा आरोप. निवडणूक प्रक्रियेत सुधारणांचं बिल कुणी आणल्यास स्वागत. निवडणूक प्रक्रियेत बदल झाले पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. विधान परिषद निवडणुकीत घोडेबाजार झाला. पुरावे द्यायला तयार. भाजपने तोंड उघडायला लावू नये. सुप्रिया सुळे यांचा इशारा. आमच्याकडेही हजारो गोष्टी त्या उघड कराव्या लागतील. बावनकुळेंचा सुळेंना जसास तसं उत्तर. राज्यसभेचा उमेदवार ठरवण्यासाठी राष्ट्रवादीची 2 तास बैठक. पार्थ पवार, छगन भुजबळ, वळसे पाटलांची बैठकीला उपस्थिती. बैठकीनंतर अंतिम निर्णयासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांची मुख्यमंत्री फडणवीसांसोबत चर्चा. काँग्रेसच्याच एका नेत्याने काही नगरसेवकांना 5-5 लाख दिल्याचं ऐकले. चंद्रपुरात 40 ते 45 जणांचा पैसे वाटल्याची जोरदार चर्चा होती. विधान परिषद माघारीवरून विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान. नाशिक आणि जळगावातील बंडखोरीमुळे महायुतीत पेच कायम. लवकरच मार्ग निघेल. सकारात्मक चर्चा सुरू. उपमुख्यमंत्री शिंदेंसह मंत्री गिरीश महाजनांकडून विश्वास व्यक्त. जळगावातील शिंदे सेनेच्या बंडखोर रेश्मा काळे उमेदवारीवर ठाम. महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा विषयच नाही. नाशिकमध्ये माघारीची वेळ संपली असेल तर जळगावातही संपली. रेश्मा काळेंची ठाम भूमिका. बॅलेटवर निवडणुका होत नाही तोवर निवडणुकांवर बहिष्कार टाका तर राज ठाकरे यांची भूमिका असल्याची संजय राऊतांची माहिती. देशात विचार पसरला तर एकमत होऊ शकतं. राऊतांची प्रतिक्रिया. दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू. तरुणांचा मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभाग. नीट पेपर फुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी. नीट पेपर फुटी प्रकरणात गृहमंत्री अमित शहांनी राजीनामा द्यावा. संजय राऊतांची मागणी. तर शहांचा राजीनामा मागण्याची राऊतांची पात्रता नाही. नवनाथ बन यांचा पलटवार. किल्ले रायगडावर 353व्या ऐतिहासिक शिवराज्याभिषेक सोहळ्याचा उत्साह. संभाजीराजे छत्रपतींच्या हस्ते रायगडावर पूजा. शिवभक्तांची मोठी मांदियाळी. आपण कोणाचे वारस आहोत याचं स्मरण करत आजचा दिवस साजरा करावा. शिवराज्याभिषेक दिनानिमित्त राज ठाकरेंची सोशल मीडियावर पोस्ट. दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांची मुख्यमंत्र्यांकडून खरडपट्टी. दिलेल्या कालावधीत प्रकल्प पूर्ण झालाच पाहिजे, अन्यथा दुसरं काम देणार नाही. मुख्यमंत्री फडणवीसांची कंत्राटदारांना तंबी. संबंधित यंत्रणांनी लक्ष देण्याचे कडक शब्दात निर्देश. शासकीय जमीन हस्तांतर आणि पुनर्विकासाचे अधिकार आता जिल्हाधिकाऱ्यांकडे असणार. महसूल मंत्री बावनकुळे यांचा निर्णय. प्रक्रिया जलद होऊन सर्वसामान्य नागरिकांचा पैसा आणि वेळही वाचणार. माजी आमदार वैभव नाईकांच्या मालमत्तेची एसीबी चौकशी. एसीबीचं कणकवली नगरपंचायतीला पत्र. नाईकांच्या मालकीच्या दुकान गाळ्यांबाबत सविस्तर माहिती मागवली. नगरपंचायत आवश्यक माहिती सादर करणार. मुंबई महापालिकेच्या नालेसफाईबाबतच्या दाव्याचा मनसेकडून रियालिटी चेक. साकीनाका खैराणी रोड परिसरात मनसे पदाधिकाऱ्यांचं आंदोलन तर माहीम कॉजवेत नगरसेवक यशवंत किल्लेदारांकडून पाहणी. मान्सून महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर. येत्या 48 तासात मान्सूनच्या आगमनाची शक्यता. पुढील 4 दिवस राज्यातील बहुतांश भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता. वाशिममध्ये नकली नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न. आरोपीला अटक. 10 लाख रुपयांच्या नकली नोटा जप्त. आरोपीचे 2 साथीदार टोलनाक्यावरून फरार झाल्याची माहिती. इंग्लंड आणि आयर्लंड विरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा. श्रेयस अय्यरकडे T20 संघाची धुरा तर तिलक वर्मा उपकर्णधार. धडाकेबाज वैभव सूर्यवंशीची टीम इंडियात एंट्री. तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.